बहीण आहे का नाही पडत नाही तुझ्या तिथे नको 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 मी काय बोलतो गुरुवार आहे ना माझा आम्हाला नाही जमणार नाही नाही घातलं ना आज थंडी लागते पक्की मला थंडी घाते कसं दाखवते याच्यापेक्षा मोठं मोठं दाखवलं मग कोलबीची साईज बघ कोलबी बघ एवढी म्हणजे बारीकच साईज आहे आपण याला बारीकच बोलतो एवढी मोठी ना बोलत पापलेट आहे अजून माहित नाही मावशी मला बोली लक्ष ठेव जरा मी येते जाऊन मी बोली लवकर ये बघू प्राईस नाही अजून बोलले काय आणि आज जरा अजून आल्यात ना लोक थंडीची झोपलीत असं ते मावशी बोलली मला कारण की तुम्हाला सांगते हा जो हलवा मासा आहे किंवा कोणती तुम्ही जर मच्छीची बिर्याणी करता ती मच्छी एकदम सॉफ्ट असते आणि मच्छी लगेच 5 ते 10 मिनिटात शिजून जाते सो त्यासाठी याचे तुकडे नको होण्यासाठी म्हणून मी इथं पेस्ट यूज केली ओके तुम्ही पण करा ट्रिक नक्की फॉलो करा ही तर आता हलवा बिर्याणी खायला मजा येणार आहे गाइस लवकर लवकर या कोणाला हलवा बिर्याणी खायची असेल बघितलं गाईज बघितलं किती त्याला चट लागले ते कधीपासून तोंडाला पाणी सुटेल बघा आता मी तेच बोलली हा बोलत का नाही एकच पाहिजे सुरमई आणि हे बघा रावस एकच पाहिजे रावस फ्रेश एकदम एकच 300ची ही रावस बघ आणि आपला यो हलवा रावस आहे आत्ता मच्छी भाऊ फ्रेश एकदम हलवा पण आहे रावस पण आहे तर सकाळ सकाळ आलो आणि अजून बसतं सगळी म्हणजे टाईम माझ्या नवऱ्याला खरंच मजा येणार आहे खाऊन आणि माझ्या नवऱ्याला लय खुश होणार आहे कारण की तो ना चिकन बिर्याणी माझी आजची तर पूर्ण चाटून पुसून खातो मटनची पण खातो आज त्याला मी हलवा बिर्याणी बनवले तर आज काय माहिती आज काहीतरी गिफ्ट भेटेल वाटतं मला हॅलो गाईज कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर सो तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी आपल्या चॅनलवरती मी रियांशी चला तुम्हाला आज एका नवीन एपिसोड दाखवते एपिसोड मीन्स पूर्ण व्लॉग दाखवते आजचा कशाबद्दल तर आज तुम्हाला बघायला भेटणार आहे मस्त की एरोप्लेन नो 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 मी हाय रे समुद्राची राणी जणू पापलेट मासोली वाणी म्हणजेच तुम्हाला आज बघायला भेटणार आहे फिश कारण आपण का आली आज एअरपोर्टच्या रोडने आपण नेहमी जातो पण आज मॉर्निंगचा सीन तुम्हाला किती भारी बघायला भेटते बघा किती छान आहे तर चला गाईस जास्त वेळ घालवायचा नाही कारण आपलं बाळ मस्त झोपवलंय त्याला आणि आता आपण चाललोय फिश मार्केटला आज आणायची मस्त अशी मच्छी कुठे चाललंय सकाळी सकाळी आली तू आज काय वास काय लागला तुला साफसफाई केली ना तो गटर बिटर काढलाय ना त्याच्यामुळे मला वास येतो आणि सकाळी सकाळी मला जमत नाही आता खाणं जमत तुला थोडं हात थोडं माझं बघू दे यांच्याकडे काय आहे का कोणाकडेच काय हाय काय कोणीकडे काय घेतलं यांच्याकडे कोलबी आहे कोलबीची साईज बघ कोलबी बघ एवढी म्हणजे बारीकच साईज आहे आपण याला बारीकच बोलतो एवढी मोठी ना बोलत पापलेट आहे अजून माहित नाही मावशी मला बोली लक्ष ठेव जरा मी येते जाऊन मी बोली लवकर ये बघू प्राईस नाही अजून बोलले काय आणि आज जरा अजून आल्यात ना लोक थंडीची झोपलीत असं ते मावशी बोलली मला काय बघते जाऊन ते काढते लावू दे मावशीला मी बघते मग मी नेहमीच येते इथं मी काय पहिल्यांदा थोडी आले मी उलव्याची आम्ही मुलांची कर्जाची मोऱ्यावरची मी नेहमी इथंच असतं नाही नको पहिली कोणी बरोबर आहे नको साईबाबाची कोणी बघू दे बघू दे कोणी 20 रुपये हलवाय द्या मी उपर आल्या आज उपवास आहे ना उद्या उपवास आहे फक्त एकट्यालाच नाही उद्या तरी येत होतीस मग काय नाही मी रोजची घेऊन जाते नाही उद्या भाऊला खायला भेटलं असं ना एक कोणा एकच पाहिजे सुरमई आणि हे बघा रावस एकच पाहिजे रावस फ्रेश एकदम एकच 300ची ही रावस बघ आणि आपला यो हलवा रावस आहे आत्ता मच्छी भाऊ फ्रेश एकदम हलवा पण आहे रावस पण आहे तर सकाळ सकाळ आलो आणि अजून बसतं सगळी म्हणजे टाईम लागेल तर आपल्या टायमानुसार आपण यायचं आहे तर आता मी इथं हलवा रावस सुरमईच बघितले अजूनपर्यंत तरी दुसरं काही नाही बघितलं अजून काहीच नाही बघू आपण आता अजून काय घ्यायचं विचार करते काय घ्यायचा तुम्ही बोला भाऊ ए दादा 400 ते बोनी करते चांगला खायचं आहे ना भाऊकडनं भाऊ घ्यायचं दादा अरे बोनी काय घेऊ सांगा इकडं बघ 50 टाकते या इकडं
हे बघ, हलवा. अरे या ना घ्यायचा हे कितीला हलवा मावशी कितीला हलवा कसा 400. पुरणवाला येत आहे. अरे बाई. असं फक्त आहे, तसं नको मी- पकडू. मी असं फक्त. नाही हो घातलं ना आज थंडी लागते पक्की मला तिला थंडी खाते मग आम्हाला थंडी नाही खात. म्हणून हे किती घातलं. दिले 400 करायला लागले. कसं हलवा दाखवते याच्यापेक्षा मोठं दाखवलं हा, कधी मग हा फ्राय की सुक्का का वल्ला सुक्का काय बनवते आज वल्ला बनवू का हा वल्ला बनवू हलवा फ्राय बनव फ्राय फ्राय बनवू ठीक आहे तुम्हाला फ्राय खायचं आहे ठीक आहे मी तुम्हाला हलवा फ्राय बनवून देते पण पुढच्या रविवारी आत्ता नाही का आणि आत्ता पण आहे ना गाईज मी घेऊन आले हलवा आणि तुम्ही बघताय हलवा वाव काय फ्रेश आहे आणि जे बघा गाईज ओ माय Morning गॉड ची आहे ना. एकदम फ्रेश आहे आणि खरं सांगते ना जाम भारी लागतो हलवा हलवा माझा फेवरेट आहे कोणाकोणाचा फेवरेट तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मला तर सगळीच मच्छी आवडते ॲक्च्युली त्याची तुम्हाला मी जिताडा पण बोली फेवरेट आहे मला सर्व आवडतं तुम्हाला हलवा आवडते की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हलव्याचे पीसेस बघताय काजू कतरीचे पीस कसे असतात समजलं तसे आहेत तर चला आज मी तुम्हाला काय बनवून दाखवते ते हलवा फ्राय हलव्याचा रस्सा मग काय बनवतो मला हलवा काय सुका माहिती नो नो गाईज याच्यातलं मी काहीच बनवून तुम्हाला दाखवत नाहीये तर मी आज तुम्हाला बनवून दाखवते मस्त अशी हलव्याची बिर्याणी ती पण माझ्या स्टाईलमध्ये एकदम सिम्पल तर चला कंटिन्यू तुम्ही साहित्य बघून घ्या याला तुम्हाला मी सांगते की हलव्याच्या बिर्याणीसाठी काय काय लागतं ठीक आहे सगळ्यात पहिला आपल्याला हलवा मासा लागणार आहे तो पण एकदम फ्रेश घ्यायचा आणि बघा किती भारी पीस केले त्याचे मस्त असे तर मी हलवा मासा इथे ठेवते आता तुम्हाला मी माझं साहित्य दाखवते बिर्याणीसाठी ठीक आहे सगळ्यात पहिला मी इथे घेतलेलं आहे ते म्हणजे कांद्याची पेस्ट आणि हा घेतला मी शाही बिर्याणी मसाला त्यानंतर मी इथे घेतले हिरवी मिरचीची पेस्ट कोथिंबीर हिरवी मिरचीची पेस्ट आहे याच्यामध्ये आलं पण आहे ओके थोडी लसूण आहे फ्रेश अशी चिरलेली मस्त कोथिंबीर आहे जिरं आहे थोडंसं दालचिनी लवंग आहे लिंबू आहे आणि इथे आहे टोमॅटोची पेस्ट त्यानंतरला आपला मसाला हळद आणि कांदा म्हणजे तळलेला कांदा म्हणजे बरिस्ता जो बिर्याणीला लागतो त्याच्याने बिर्याणी खूप टेस्टी बनते आणि मीठ आणि तेल एवढंच घेतलं मी आज तुम्हाला सांगते एकदम सिम्पल आहे की नाही तुम्हाला साहित्य कसे वाटले एकदम साधे सिद्धे आता मी घेतले हा बरिस्ता याच्यामध्ये फ्राय करून मस्त असं म्हणजे कांदा तळलेला तर तुम्हाला दाखवते आता मी मॅरिनेशन कसं करते एकदम सिम्पल आणि टेस्टी तर लागणार आहे आणि हां बिर्याणीचे तांदूळसुद्धा घेतलेत मी बिर्याणीसाठी तांदूळ लागतात ते मस्त मी इथं बॉईल करून घेतलेत एकदम जसं आपण आपला भात करतो तसं केलं आहे फक्त 80% शिजवले मी ह्यांना बाकीचा 20% याच्यामध्ये होऊन जाणार आहे ठीक आहे तर चला आता आपण घेऊया बनवायला तर सगळ्यात पहिला मी याला मॅरिनेट करते तर मॅरिनेटसाठी मी तुम्हाला दाखवते करायचं असे हलवे मासे टाकून घ्यायचे मस्त किंवा अगोदर तुम्ही मसाले टाकू शकता नंतर मासे टाकू शकता जसं जमेल तसं ओके तर आता मी हे मस्त टाकले एक एक पीसेस काय भारी दिसत आहेत एकदम भारी आता मी तुम्हाला दाखवते याच्यातून काय ॲड करते याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट जी आहे ना हिरवं वाटण ते टाकायचं याच्याने खूप खूप भारी टेस्ट लागते ओके त्यानंतर आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे कांद्याची प्युरी ती तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही ती कशी याच्यात टाकता की डायरेक्ट टाकता ते आता मी याच्यामध्ये ॲड करते आपली कोथिंबीर हिरवी काय झालं तुम्हाला आत्ताच भूक लागली का कोथिंबीर टाकायची त्यानंतर टाकते मी आता याच्यामध्ये मसाला मी याच्यात सगळं थोडं आता याच्यामध्ये आपण टाकले आगरी मसाला त्यानंतर टाकते आपण हळद आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते रेसिपी आता मी याच्यामध्ये मीठ टाकते बरोबर ओके आणि थोडंसं आपण राईसमध्ये सुद्धा मीठ टाकले म्हणून हा आपण इतकाच टाकतो तर आता तुम्हाला दाखवते मी याच्यात टाकणार आहे हा मस्तपैकी तळलेला कांदा बिर्याणी बोललं की तळलेला कांदा यायला पाहिजे त्यानंतरला आपण याच्यात टाकूया आता लिंबू पिळून घेऊया मस्त लिंबाचा रस एकदम भारी आता मी हे सगळं मॅरिनेट करून घेते तर मी बघू शकता आपला हलवा मस्त असं इथं मॅरिनेट झालेला आहे एकदम भारी आता मी इथं कढई ठेवले तापायला कढई टोप कोणतेही ठेवू शकतो तुम्ही आता मी याच्यात तुम्हाला दाखवते डायरेक्टली प्रोसेस आपली ओके तर आता याच्यामध्ये हे कांद्याचं आहे थोडंसं ओके त्याच्यात टाकते जिरं लवंग आणि दालचिनी जे आपल्या याला लागणार आहे ते सगळं याच्यात टाकणार आहे त्यानंतर आता मी याच्यात टाकणार आहे कांद्याची पेस्ट नंतर मी टाकते याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट जे मी आधी पण मॅरिनेशनमध्ये टाकलं होतं तडका द्यायचा बघ असा द्यायचा ठीक आहे आता मी टाकते ही पूर्ण घेतलेली टोमॅटोची पेस्ट टाकून देते हे सगळ्या पेस्ट मी का घेतल्या कारण की आपली जी मच्छी ह्याला तर पहिला आपण शिजून घेऊया म्हणून तुम्हाला सांगते याचा मस्त कच्चा फ्लेवर पूर्ण काढायचे ठीक आहे
तर गाईज इथे आता मी आहे ना हे सगळ्या पेस्टचा ना मस्त कच्चा फ्लेवर काढून घेतला. आता मी तुम्हाला सांगते मी याच्यामध्ये पेस्टचा वापर का जास्त केलेला आहे. आपण नॉर्मली बिर्याणीमध्ये डायरेक्ट कांदा टोमॅटो फोडणीत टाकतो, पण इथे मी पेस्ट का केले कारण की तुम्हाला सांगते हा जो हलवा मासा आहे किंवा कोणती तुम्ही जर मच्छीची बिर्याणी करता ती मच्छी एकदम सॉफ्ट असते आणि मच्छी लगेच 5 ते 10 मिनिटात शिजून जाते. सो त्यासाठी याचे तुकडे नको होण्यासाठी म्हणून मी इथे पेस्ट यूज केली. ओके, तुम्ही पण करा, ट्रिक नक्की फॉलो करा ही. तर आता याच्यामध्ये मी टाकते आपला मसाला. ओके, आणि त्याच्यात टाकणार आता थोडीशी चिमूटभर नाही, थोडी चिमूटभर हळद, कारण मी ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये सगळं टाकलेलं आहे. आता हे पण याच्यात चांगलं मिक्स करायचं आहे. सोबतच याची मी टाकते इथं आता हा बिर्याणी मसाला, जो की आपल्या बिर्याणीला एक वेगळाच स्वाद देणार आहे. असं टाकायचं रफली एकदम, ते मिक्स करते सर्व. व्हायचं तर याच्यामध्ये मी टाकते आता हा मीठ नंतर आता मी याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे, कारण जास्त ग्रेव्ही नको आहे मला, एकदम कमीच पाहिजे. जशी बिर्याणीला लागते ना मसाला तसंच करायचं पूर्ण. आता मी काय करणार आहे, याला एक थोडी वाफ काढून घेते आणि मग तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते की हलवा बिर्याणी कशी होणार आहे. ठीक आहे. सो गाईज बघा, तुम्ही इथं बघू शकता अशा बुडबुड्या येतात इथं, म्हणजेच आपला मसाला ओके झाला एकदम चांगला. आता मी याच्यामध्ये टाकते हे आपले हलव्याचे पीस. बघा गाईज कसले भारी दिसत आहेत ना, हे बघा कसे भरलेत मस्त. आणि आज माझ्या नवऱ्याला खरंच मजा येणार आहे खाऊन, आणि माझ्या नवऱ्याला लई खुश होणार आहे, कारण की तो ना चिकन बिर्याणी माझ्या आजची तर पूर्ण चाटून पुसून खातो, मटनची पण खातो. आज त्याला मी हलवा बिर्याणी बनवले. तर आज काय माहिती, आज काहीतरी गिफ्ट भेटेल वाटतं मला. चुप नाही, तुम्हाला आवडलं तुम्ही बोलता ना, अरे खरंच रे बायको लय भारी बनवलेलं चला आज साडी तर भेटणार आहे हलवा बिर्याणी केल्याबद्दल. आणि हे बघा हेला ना थोडंसं ना होऊन द्यायचं, आणि मी जस्ट त्याला फक्त ना 5 मिनिटच होऊन देणार आहे. का माहिती का गाईज, कारण की मी लगेच ह्याच्यावरती तुम्हाला प्रोसेस दाखवून देणार आहे कसं मी लेअर लावते टोपामध्येच त्यात, आणि जास्त वेळ शिजून देणार नाही, बिकॉज हलवा म्हणजे तुटू शकते ना. माझ्या नवऱ्याला मला असा अख्खा पीस द्यायचे असं भारी. तर सो गाईज चला आता तुम्हाला दाखवते हलवा कसा दिसतोय, आणि तोंडाला पाणी सुटते कारण माझ्या नवऱ्याच्या सुटलेलं तर आहे, तोंड दिसते असंच मला याचा. चला आता काढूया आपण. तू डोळे बंद कर. गाईज बघा कसला भारी शिजला एकदम. अरे बाबा हलवा दिसत नाही तुला, तुटेल बाबा. हे बघा गाईज, चला आता मी तुम्हाला याची लेअरिंग दाखवते लगेचच ऑन कॅमेरा पूर्ण. ही मस्त ग्रेव्ही रेडी झाली. आपण ॲक्च्युली ग्रेव्ही काही काढत नाही आहे. ओके, तर डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते आता मी कशी करते. सगळ्यात पहिला याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर आता टाकते. त्यानंतर आता इथे मी राईस बघा शिजवून ठेवलेला आहे 80%, तो आपण टाकूया. मस्त खूप भारी. आणि काय दिसतंय, मी तर विचार करते यार, असं मला बनवून दिल्या पाहिजे कधीतरी. कधी देशील? आपली फॅमिली बोलवलं कोणतरी जेवायला आपल्याला. गाईज मला खरंच जेवायला बोलवा तुमच्या हातचं कोणीतरी. मला पण असं वाटतंय की मला कोणीतरी बनवून दिलं पाहिजे. रोज मी बनवते एवढं सगळं, मला सगळे बोलतात हॉटेल खोल, ढाबा खोल. तर एका राईसची लेअरिंग करते. हलवा बिर्याणी खायला मजा येणार आहे. लवकर या, कोणाला हलवा बिर्याणी खायची असेल. बघितलं गाईज, बघितलं किती त्याला चट लागले ते कधीपासून. तोंडाला पाणी सुटेल बघा आता. मी तेच बोलली, हा बोलत का नाही. चिकन मटन बिर्याणी खातोच आपण, हलव्याची बिर्याणी. हा ग बाई चटका लागला विक्रम. हा भात आहे ना मस्तपैकी. आणि मी ना दोन्ही पण प्रमाणे जे ते सेम घेतले, म्हणजे जेवढं माझ्याकडे हलवा होता ना तेवढंच मी तांदूळ घेतलेत, कारण की कसं आहे ना कमी जास्त नको पडायला भात पण आणि ग्रेव्ही पण, म्हणून मी एकदम समान बनवते. आणि मी हा सगळा राईस पहिला टाकून घेते, मग तुम्हाला दाखवते. करते आधी बघा अशी भरपूर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरमध्ये कंजूसपणा करायचा आणि मस्त हा असा बरिस्ता. हा बघा ह्याचा आवाज बघा, वाटते की ना बिर्याणी आली बायको मध्ये. अच्छा असं मच्छी केल्यावर मच्छीवाली बायको, बिर्याणी केल्यावर बिर्याणीवाली बायको. वा वा. बर्गर केल्यावर बर्गरवाली बायको. बघितलं माझा नवरा गाईस तुम्ही. तर चला आता मी काय करते, ह्याला ना आपण दमवर ठेवायचे. ओके, म्हणजे ह्याला मस्त होऊन द्यायचं. चला आता मी ह्या झाकण ठेवते आणि आपण भेटू आपण 10 मिनिटांनी. ओके, मस्त गरम गरम अशी बिर्याणी रेडी झालेली आहे. चला देऊया आपल्या नवऱ्याला आणि विचारूया कशी बघा काय माझ्यावर काय कॅमेरा मारते यार, खाऊ दे. तूच सांग मला खाऊन कशी झाली ती, कशी सांगायला पण लागेल का, सांगितलं. वाव, हे बघा हा हलवा बघा किती मोठा आहे. अरे खातो मी याला तर. एक नंबर आहे. फ्लेवर कसा गरम जाव यार. तुला गरम गरमच आवडते, मग तुला गरम दिले मी. गरमच खायचे असते, पण सांगतो तुम्हाला. हे बघा हलवा
एक नंबर झाली, एक नंबर. कशी झाली? काहीतरी वेगळं वाटलं की नाही? वाटलं ना? चिकन बिर्याणीपेक्षा वेगळी आहे ना टेस्ट? सगळ्यात वेगळी. बाय बाय, मी खाऊन करतो तुला. ठीक आहे गाईज, माझ्या नवऱ्याला खूप आवडली. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट तुम्ही नक्की करा. बघ असं खाते. चला बाय.